कालच्या वादळी पावसानं वारा प्रचंड होता, वाऱ्याचा वेग खूप होता, लोकांचं अतोनात नुकसान झालं आहे, लोकांची शेळं उडून गेली, पत्रे उडाले, नशीब की पत्र्याचं कुठं कुणाला लागलं नाही, लोक घरी जागा पावसाच्या अगोदर पोचल्यामुळं आणि काय गंजीवरने झाकलेल्या वैरणीच्या गंजी होते त्याच्यावरले कागद उडून गेले, त्याच्यावर पूर्वी पाचट झाकायचे, परंतु आता ते गंजीवर कागद झाकवते, ते कागद उडून गेल्यावर गंजी भिजल्या लोकांच्या, ते वैरणीचं नुकसान झालं, ती काळी पडणार सगळी वैरण, जनावर खाणार नाहीत, आर्थिकदृष्ट्या लोकांना तो भुर्दंड बसला. गव्हाचं प्रमाण आपल्या भागात कमी आहे, अत्यल्प राहिले, परंतु जे काही मागास शाळू होते ते शाळू सगळे खाली पडले, जमिनीला तुमचे कणसं चिकटली, त्यामुळे तो नुकसान आता ती गडबड करून काढली पाहिजे कशी तरी. त्यामुळे हे लोकांचं नुकसान झाले. आणि मका जी केली होती लोकांनी वैरणीला असेल किंवा काही विकण्याची स्वीटकॉर्न असेल, तीसुद्धा मका सगळी झोपली, त्याला कणसं व्यवस्थित पडणार नाहीत, ती कणसं ज्याला कणसं आली ती भरणार नाहीत, असं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. प्रचंड लाईटचे पोल पडले, तर पाण्याचा प्रश्न 2-3 दिवस काही लागणार नाही, परंतु लोकांचे नुकसान झाले. ते किती दिवस ते नुकसान MSCBला वेळ लागतो आहे ते कव्हर करायला, पोल उभे करणे असतील, तारा ओढणे असतील, तर हे काही सांगता येत नाही. त्यामुळं तसा शेतकऱ्यावर हा आर्थिक भुर्दंड बसला. एखाद्या बाजूने जरी वातावरणात गारवा आला असला तरी हा शेतीला नुकसान करणाराच हा कालचा पावसाळा म्हटलं तसं वावगं ठरू नये.